सलोनी जसे की आपण पाहतोय गेल्या 30 तारखेला हडपसरच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने हडपसरच्या क्षेत्रीय कार्यालयाला भाजीची मंडई बनवलेल्याचं दृश्य आपल्याला पाहावयास मिळत होतं। कारण शिवसेनेचे जे पदाधिकारी होते कार्यकर्ते होते मोठ्या संख्येने भाजीपाला आणि फळं फ्रूटचे ती स्टॉल लावून त्या ठिकाणी आपला तीव्र निषेध आंदोलन जे आहे ते करत होते। ते आंदोलन नेमकं कशा संदर्भात करण्यात आलं होतं, आंदोलन करण्यापाठीमागचा उद्देश काय होता आणि आंदोलन करण्यापाठीमागे त्यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या हे जाणून घेण्यासाठी सध्या तरी आपण या ठिकाणी आलो आहे। आणि हे जे आंदोलन होतं हे आंदोलन प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं आणि या सगळ्या गोष्टीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे। आपल्या सोबत या ठिकाणी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हासभाऊ चुपे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि घडलेल्या सविस्तर आंदोलनाची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। भाऊ, गेल्या 30 तारखेला हडपसरच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन चक्क भाजीपाला घेऊन हडपसरच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये तीव्र निषेध आंदोलन जे आपण केलं होतं ते आंदोलन नेमक्या संदर्भात करण्यात आलं होतं आणि आंदोलन करण्यापाठीमागचा उद्देश आणि आपल्या मागण्या काय होत्या काय सांगा। 30 तारखेला जे आम्ही हडपसर क्षेत्रीय कार्यालय जे आंदोलन केलं ते नागरी मूलभूत सुविधांसाठी दूषित पाणी पुरवठा, दुसरी गोष्ट जे रस्त्याला नो हॉकर झोन असताना जी अतिक्रमण करून ज्या हातगाड्यावाल्यांनी नागरिकांनी कोटी रुपयाची दुकानं घ्यायची आणि त्याच्यासमोर हातगाडीवाल्यांनी हातगाड्या लावायच्या। महानगरपालिकेमध्ये आज 2012 पासून हातगाडीचं लायसन बंद आहे। प्रशासन झोपलेलं आहे का? हे अधिकारी हप्ते घेऊन गाडी लावून देतात का? तर 2012 पासून लायसन बंद आहे तर मग हे गाडीवाले वाटतात कुठनं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी संदीप कदम या अधिकाऱ्यांनी ते आहेत मोरगावची 150 मुलं महानगरपालिकेत कामाला लावलेत। आता अधिकाऱ्यांचं काम नागरिकांचं काम करायचंय, कामाला लावायचं नाही। तर हे कामाला लावलेले हे नागरिक आहेत त्यांच्या तिथले मोरगाव मधले, तर त्या नागरिकांना हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये 12 सुपरवायझर आहेत त्यांनी कामाला लावलेले आणि 25-30 जे सफाई कामगार आहेत ते आहेत तिथं। आणि त्या सफाई कामगारांना ते काम करता न करता एसी मध्ये बसतात। मग तुम्ही नागरिकांनी जो टॅक्स भरलाय त्या टॅक्सच्या पैशाचा उधळपट्टी लावली का? तुम्ही अधिकारी आहे म्हणून काय बी वागता का? चुकीचं वागता का? तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे। आणि जी कंपनी आहे सुरक्षा रक्षक कंपनी आहे त्या रक्षक कंपनीचे पवार म्हणून आहेत मेन, त्यांच्याशी मी काल फोनवर बोललो, म्हणलो तुम्ही हे लोक अधिकाऱ्यांचे घेतले कसे आणि हे फुकट पगार घेतात, नागरिकांच्या टॅक्स मधनं ते पैसे वाया जातात। तर त्यांचं उत्तर आलं ते आम्ही नाही भरत, अधिकारी कामाला लावतात। तर अधिकारी कुठल्याही मुलांना कामाला लावत नाही, तर सुरक्षा रक्षक ते आहेत कंपनी तर त्यांनीच कामाला लावलेले आहेत। ती मुलं लवकरात लवकर कामावून काढून तिथील हडपसर मधील स्थानिक मुलांना जर कामाला लावलं नाही तर परत आम्ही आंदोलन करणार। आणि ती स्थानिक मुलं इथली काय गुन्हेगारी करणार का? तुम्ही बाहेरची मुलं आणून तिथं महानगरपालिकेत भरताय। सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हडपसर मध्ये समान पाणी वाटप होत नाही आणि काही जागी पाणी येतं काही जागी पाणी येत नाही। दुसरी गोष्ट जे अतिक्रमण झालंय त्याचे हप्ते घेऊन अधिकारी लोक गाड्या लावायला जागा देतात। तर आम्ही आंदोलनात आमची घोषणाच होती की बाबा हप्ता घ्या पण गाडी लावून द्या। म्हणजे ह्या अशा गोष्टी हडपसर मध्ये घडायला लागलेल्या आहेत। आणि दुसरी गोष्ट महत्वाचा विषय म्हणजे हडपसर मध्ये मगरपट्टा ब्रिज खाली ट्रॅफिक पोलिसांनी म्हणजे लिगली चौक असताना आडमुठेपणाने जे बॅरिकेड लावलंय आणि ते बॅरिकेड लावल्यामुळे हडपसरच्या नागरिकांना शंकर मठावर वळायला जायला लागतो आणि शंकर मठावरच्या नागरिकांना हडपसरला वळायला लागतो। आता हडपसरच्या वेशीच्या खाली पुलाखाली रस्त्याच्या मध्येच रिक्षावाले थांबलेले असतात, गाडी लावून गप्पा मारत असतात। मग ट्रॅफिक पोलिसांना हे ट्रॅफिक दिसत नाही का? बाजाराच्या कोपऱ्यावर रिक्षा असतात, मनोहर क्लॉथ सेंटरच्या इथे रिक्षा असतात, हे बेशिस्त रिक्षा गाडी तळावर असतात चौकीच्या शेजारी, त्या ह्यांच्यावर कारवाई का करत नाही तुम्ही? लक्झरी बस रात्री रवी दर्शनच्या इथं लागतात, मग तुम्ही फक्त नागरिकांनाच कायदा लागू का सगळा? एखाद्याची गाडी पकडली, लायसन नाही, नो पार्किंग लावली, कुठलंही अलाउन्सिंग न करता गाडी उचलतात, म्हणजे हे अनलिगली गाड्या उचलतात। सामान्य नागरिकांना जर 15,000 रुपये पगार असेल तर त्या 15,000 महिन्यातनं 4दा जर त्याची
800 आणि 850 रुपये पावती फाडली तर ते गरीब बिचारा खाणार काय? म्हणजे या अन्यायाविरुद्ध शिवसेना गपचूप बसणार नाही. आम्ही ह्याच्यात आवाज उठवणार आणि ज्या मगरपट्टा ब्रिज खाली जे बंद केलंय त्यांना उद्या पत्र देणार आणि पत्र देऊन जर त्यांनी 8-10 दिवसाची मुदत देणार, ते काढलं नाही तर शिवसेना स्टाईलने ते तोडून टाकणार. नक्कीच 30 तारखेला जे आंदोलन आपण केलं होतं त्या आंदोलन तीव्र पद्धतीने होतं आणि क्षेत्रीय कार्यालय भाजीपाला फळ फ्रूट घेऊन आपण त्या ठिकाणी आंदोलन करावं ही संकल्पना आपल्या मनात कशी आली त्याबद्दल? आता नानांनी आम्ही बसून ठरवलं की रस्त्याला केळीची हातगाडी, फळांच्या गाड्या, भाजीपाला, परत रस्त्याला चहाचे टपऱ्या, पाणीपुरी, तर हे आपण रस्त्याला न लावता वॉर्ड ऑफिस मध्येच लावून मंडई करू. मग त्यांना कळेल की गर्दी झाल्यानंतर नागरिकांना किती त्रास होत असेल. तुम्ही 2 तास सहन करू शकत नाही तर सामान्य नागरिक या मेन गोष्ट आहे ना, पुणे महानगरपालिकेने हे जे रस्त्यांचं वाइंडिंग करायला पाहिजे, वाइंडिंग केलेलं नाहीये. सर्व रस्त्यांचं वाइंडिंग केलेलं पाहिजे आणि वाइंडिंग केल्यानंतर मग हे जे अतिक्रमण आहेत ती उठतील. आणि मेन गोष्ट, तुम्ही नो आकर झोन असताना तिथं अधिकारी संगनमत करून पैसे घेऊन तुम्ही गाड्या लावून देता. कारण नो अकोर्स मध्ये गाड्या लागल्या नाही पाहिजे. नो अकोर्स कशासाठी केलाय? गाड्या न लावण्यासाठी. मग हे जे आंदोलन आम्ही केलं की या प्रशासनाला जाग आली पाहिजे. नागरिकांनी जर फोन केला कधी वॉर्ड ऑफिसला काय काम आहे, त्यांच्याकडे जेटिंग मशीन नसते. आता तरी मी पत्र देऊन महानगरपालिकेमध्ये 2 जेटिंग मशीन हडपसर क्षेत्रीय कार्यालयाला आम्ही मागून घेतल्यात. पहिली जेटिंग मशीन सकाळी यायची, दुपारी थोडं काम करायचे, पाणी संपलं, हे झाले ते झालं आणि काहीतरी कारण सांगून नागरिकांकडून पैसे घ्यायचे. नागरिक तर सगळा टॅक्स भरतात. तुम्ही आरोग्याचा टॅक्स भरता, परत दुसरी गोष्ट पाणीपट्टी भरता. हे भरत असताना तुम्ही कचऱ्याचे 100 रुपये उचलायचे कसले घेता? म्हणजे कुठल्या नियमाने घेता? कुठली पावती देता? काय करता? म्हणजे हा मोठा घोटाळा आहे. नागरिकांना मी आवाहन करतो, इथून पुढे कचऱ्याचे 100 रुपये द्यायचे नाही. कारण काय होतंय, तुम्ही ते 100 रुपये कुणाच्या सांगण्याने व कशासाठी नागरिकांवर लादलेत? मग नागरिक रस्त्याला कचरा टाकतात. तुम्ही पैसे सगळे टॅक्स भरून जर घेत असतील, रस्त्याला कचरा कशामुळे होतं? इथून पुढे जर त्यांनी कचरा उचलायला घंटा गाडी आली नाही तर नागरिकांनी सरळ वॉर्ड ऑफिस मध्ये पिशवी कचरा झालेला भरून टाकावी. ही माझी नागरिकांना आव्हान आहे. नक्कीच जसं की आपण पाहतोय 30 तारखेला हडपसरच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये शिवसेने स्टाईलने ज्या पद्धतीने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यालयामध्ये भाजी स्टॉल लावून आपला निषेध जे आहे ते तीव्र निषेध आंदोलन जे आहे त्या ठिकाणी केलं होतं. निषेध आंदोलन करण्यापाठीमागचा उद्देश नेमकं काय होते आणि नेमके त्यांच्या मागण्या काय होत्या या ठिकाणी आपण पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख उल्हासभाऊ तुपे यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे. ते म्हणतात की पुणेमध्ये आणि देवाची उरुळी, पुरसंगी, हडपसर या ठिकाणच्या प्रभागामधले जे नागरिक आहेत हे नागरिक सातत्याने आपला जो टॅक्स आहे तो ठरलेला टॅक्स महानगरपालिकेला वेळोवेळी भरत असतात. तरी सुद्धा महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडनं नागरिकांकडून 100 रुपयाची मागणी केली जाते आणि 100 रुपयाचा जो कर आहे तो नागरिकांकडनं वसूल केला जातोय. अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून नागरिकांची कशा पद्धतीने दिशाभूल होते या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहिलेले आहे आणि हा अन्याय शिवसेना कधी खपवून घेणार नाही आणि अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना हे गप्प बसणार नाही, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. नागरिकांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे की जे टॅक्स आपण जर महानगरपालिकेला भरत असू तर आपण एक्स्ट्रा भरत असलेले 100 रुपये आहे ते भरू नये आणि जर कचरा तुमच्या घरामध्ये साचला असेल आणि घंटागाडी जर आली नसेल तर त्यांनी आपला कचरा उचलावा आणि महानगरपालिकेच्या आवारामध्ये जाऊन टाकावा, अशी देखील आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी उल्हासभाऊ तुपे यांनी केलेलं आहे. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील सविस्तर माहिती घेणार आहोत. दादा काय सांगाल सगळ्या प्रकारावर? जे काय आता भाऊंनी सांगितलं तो त्रास वर्षानुवर्ष आहे, जनतेला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती विचार करावा अशी आमची विनंती आहे. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल